थोडंसं खाली गेलं ना समोर तर कपालेश्वर मंदिर आहे. तर तुम्हाला मी ते कपालेश्वर मंदिर पण दाखवतो. आपण कपालेश्वर मंदिर पण बघूया. तर इकडच्या साईडला कपालेश्वर मंदिर पण आहे. तर हे पाहू शकता मित्रांनो, पूर्ण पब्लिक आहे. तर आपण जाऊया आता कपालेश्वर मंदिरामध्ये. आणि इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही, कारण की पंचवटीमध्ये ना एवढे देव आहे ना की तुम्ही 2 दिवस जरी पूर्ण फिरला ना, 2 दिवसाचा जरी वेळ काढून आले ना तरी पण तुमच्या पंचवटीमध्ये पूर्ण देव होणार नाही. कारण की एवढे पंचवटीमध्ये देव आहे, देवधर्म जर करायला जाताल तर. आणि खूप लांबून लांबून लोक येतात पंचवटीमध्ये. तर मला वाटतं तिथं आस्ती टाकता काय की कोणाच्या आस्ती टाकल्यात काय की कोणाचे, ते काय म्हणतात ते आमच्या इकडे राख म्हणतात. तर राख टाकली आहे पाण्यामध्ये. पण एक असा विषय ना मित्रांनो, इथं थोडीशी पाण्यावर आपलं पंचवटीमध्ये जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी पण स्वच्छता म्हणजे नाहीच. तर इथं प्रत्येक जागेवर तुम्ही बघता तर फुलं वगैरे पूर्ण असे डायरेक्ट सरळ टाकून दिलेले इथं.